नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे पार्ट 2 मध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, आपण आलो होतो कुर्ल्याला कॉर्पोरेट इव्हेंटसाठी आणि आज आपल्या इथे टोटल 10 स्टॉल जे ते लागलेले आहेत. तर अशा कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये खूपदा आपले पैसे जे आहेत ते डुबतात, पैसे भेटतच नाही. तर पैसे आपला लॉस होऊ नये यासाठी काय करावं याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे गुरु आणि करूया व्हिडिओला सुरू. जर का तुमच्याकडे कॉर्पोरेट इव्हेंट आला तर कॉर्पोरेट इव्हेंट घेण्यासाठी कधीच घाई करू नका. जर का तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट्स तुमचे रेडी असेल तरच कॉर्पोरेट इव्हेंट उचला. आणि कॉर्पोरेट इव्हेंट घेतल्यानंतर आपल्या बिलिंगबद्दल माहिती जी आहे ती व्हॉट्सअपवरती न पाठवता मेल करा. व्हॉट्सअपचा मेसेज काहीच मान्य धरला जात नाही नंतर, त्यामुळे त्यांना मेल करा. जे काही असेल डॉक्युमेंट किंवा जे काही असेल बिलबद्दल माहिती, ॲक्टिव्हिटीबद्दल, ती सर्व त्यांना मेल करा. आणि त्या मेलमध्ये ॲडव्हान्समध्ये जो आहे पेमेंट जो आहे तो 50% 60% तो आपण घेतलाच पाहिजे. आणि उरलेला पेमेंट जो आहे तो त्याच दिवशी तुम्ही काही करून त्यांच्या मागे लागून उरलेला पेमेंट घ्या. अन्यथा एकदा पेमेंट रखडला तर मग तो रखडूनच जातो. आम्ही आमच्या चुकांमधून खूप काही शिकलेलो आहोत, त्यामुळे आता अशा इव्हेंटमध्ये आम्ही खूप सावधगिरी बाळगतो. बाकी जर का तुम्ही असा इव्हेंट केला असेल तर मग तुमचा चांगला वाईट अनुभव नक्की शेअर करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.